पहिली तर गोष्ट मी पुराव्यासहित बोललेलो आहे. मी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, त्याच्यातही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी वन खात्याच्या जागेतून जागा गेलेली आहे. वन खातं गुन्हा दाखल करायला गेलेलं असताना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले गेलेले नाहीत पोलीस विभागाकडून. आपण पाहतायच की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवरायांचे भक्त आहेत. शिवरायांच्या राज्यामध्ये असल्या गोष्टी चालत नव्हत्या. तिथं लगेच कडक शासन केलं जात होतं. आज देशात 355 नंबर अधिकारी, लाखो विद्यार्थ्यांच्या मधून निवडली गेलेली महिला अधिकारी, तिच्यावर हल्ला होतो, परंतु गुन्हे दाखल होत नाहीत. त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या लोकांना अटक केली जात नाही. यासारखं मोठं दुर्दैव नाही. अशा चांगल्या IPS अधिकाऱ्याची बाजू घेण्यापेक्षा या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणतात. म्हणजे या ठिकाणी कुठं माफिया लोकांना मदत करायची पार्श्वभूमी दिसून येते का? आणि दुर्दैव असं आहे की तुमच्यासारखे चॅनल्स ज्या माणसावरती गुन्हा दाखल आहे त्याच्या मुलाखती घेते आणि ती सर्व चॅनल्सवर दाखवते. सर्वसामान्य माणूस त्या गावात किती दबलेला आहे हे बाहेर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने पत्रकारांचं काम आहे. ते केलं जात नाही आणि यात नाहकपणे राजकारण घुसवलं जाते. आणि ज्या गोष्टी आहेत, जे कोण काय बोलला असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन. मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतोय, पुराव्यासहित बोलतोय आणि हे नुसतं कुरडूपुरतं मर्यादित नाही. अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ती पुराव्यासहित काढीन. आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेतलं काढतोय. वैयक्तिक लोक माझ्याकडे आलेले नाही आहेत. अजून आले की त्यांचंही मी पुढे आणेन. त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आपल्यावर जे आरोप केलेला आहे त्या व्यक्तीने, आपण मध्यंतरी म्हणाला होता की अजित दादांना फोन लावून देण्याच्या मध्ये अजून एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपलं राष्ट्रगंभीर आरोप करायला लावले असते. मी या गोष्टींना महत्व देत नाही. प्रशासनाने, सरकारने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? मी जे मांडलेलं आहे, सरकारच्या मालाची चोरी झालेली आहे, सर्व सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रितच करत नाहीत. आणि वेग कोण तर काय तर बोलते, त्याला मी उत्तर देणं योग्य समजत नाही. आणि ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे त्यांना स्वातंत्र्य आहे. आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालतो. ज्यांना जेवढ्या टीका करायच्या माझ्यावरती ते बिनधास्तपणाने करू शकतात. प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या भाषेत उत्तर देईन. या आरोपालाही कायदेशीर भाषेत उत्तर दिले जाणार. सगळ्या गोष्टीत मी कायद्यानंच बोलतोय. पहिल्या दिवसापासून कायद्यानंच पुराव्यासहित मांडतोय. मी मोकळ्यात कधी पहिल्या दिवसापासून बोललो नाही, बोलणारही नाही. प्रत्येक गोष्टीला मी कायद्यानंच उत्तर देईन. ज्या पद्धतीने आपण जिल्हाधिकाऱ्यांना आवाज दिला की पूर्णपणे अवैधरित्या बरोबर होत नाही, त्यामुळे अजित पवार पूर्णपणे अडचणीत वाटतं. मी मागाशीच सांगितलं की आपल्या देशाची एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी, त्याच्यावर अन्याय होतोय, तिच्या मागं उभं राहायचं सोडून सगळेजण तिच्यावर दबाव कसा येईल, सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव कसा येईल, माझ्यावर दबाव कसा येईल, या दृष्टिकोनातून सगळं रंगवलं जातंय. अजित पवारांना फोन डायरेक्ट त्या संबंधित गावातल्या पदाधिकाऱ्यांना लावला होता का कोण? त्याच्या मला समजत नाही. तुम्ही हा प्रश्न मला काय विचारताय? अजितदादांना काय विचारत नाही तुम्ही प्रश्न? हा सगळे तुमच्या चॅनलचे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत, अजितदादांना विचारा ना प्रश्न. ते एवढ्या खालच्या पातळीला का आले राज्याचे उपमुख्यमंत्री असताना? मला विचारू नका, त्यांना विचारा प्रश्न. नाही, ते मध्यस्थी कोण? म्हणजे त्यांना माहिती आहे, त्यांना विचारा ना. दादांना विचारा हा प्रश्न, कोण आहे मध्यस्थी. नसेल तर नाही म्हणून सांगतील, असेल तर नाव सांगतील. त्याचा मोठा रोल आहे त्या मुरुम तालुक्यामध्ये, माड्यामध्ये जी मुरुम माफिया आहेत. मी काय पोलीस नाही. महाराष्ट्राची पोलीस ही स्कॉटलँड पोलीस म्हणून समजली जाते. जर हे शिवरायांचं राज्य असेल, शिवरायांना मानणाऱ्या लोकांचं राज्य असेल, तर त्या लोकांनी शिवरायांना विपरीत असं राज्य या ठिकाणी आणावं. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या कुरडू गावातली वस्तुस्थिती काय, कलेक्टरने स्वतः व्हिजिट करावी, SP ने स्वतः व्हिजिट करावं आणि मग ठरवावं ना. आता सोमवारी परत त्यांनी मोर्चा ठेवलाय. चांगला आहे, शुभेच्छा. नाही, मला एक सांगा, हे जर अटक का होत नाहीये, मग ह्या चौघांना ह्याचा विचार तुम्ही मुख्यमंत्र्यांशी वगैरे काय बोललेला आहे का? मी सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. जी वस्तुस्थिती आहे ती समाजाच्या पुढे आणून ठेवलेली आहे, राज्यकर्त्यांच्या समोर आणून ठेवलेली आहे.
हे राज्य चालवणाऱ्यांच्या समोर आणून ठेवलेले आहे. शिवरायांना मानणारे जे राज्यकर्ते चालवत आहेत हे राज्य त्यांच्या समोर आणून ठेवलेले आहे. त्यांनी ठरवायचं आहे आता की आरोप मी जे वस्तुस्थिती आणली त्याच्या मागे हात धुवून लागायचं का जे खरोखर गुन्हेगार आहेत त्याच्या मागे हात धुवून लागायचं.